नवऱ्याचे माझे ना नेहमी दळणावरूनच भांडणं व्हायचे. तू जा दळायला, मी जा दळायला. मग आज हा मी वैतागच संपून टाकला बरं आणि घेऊन आले माझ्या किचन मध्ये मस्त अशी सॉफ्टेल मिलेट मिलची गिरण. या गिरणीचं कसं आहे माहिती का, दिसायला छोटी आहे पण काम लय मोठं करते बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपल्या आजी आजीच्या काळात कसं होतं जात्यावरच दळलेलं, त्याच प्रकारे याच्यात दळलं जाते. जात्याला कसा दगड असतो त्याच प्रकारे याच्यामध्ये 2 दगड येतं. त्याच्यामुळे ना जुन्या काळात कसं जात्यावर दळलं जायचं, आता सेम तसंच याच्यावर दळलं जाणार. आणि ह्या दगडाला ना कुठलाच मेंटेनन्स सुद्धा नाही बरं का. आणि चालवायला तर एवढी सोपी नाही गिरण. मिक्सर सारखं बटन दिलेलं आहे, त्याने जसं आपल्याला बारीक पीठ पाहिजे ना तसं कमी जास्त करायचं झालं. आता याच्या बरोबर आहे ना काही भांडे आलेले, वरचं जे आपण दळण टाकतो ते एक आलेलं आहे, काचाचं नाही येते. आणि दुसरं स्टीलचं आलेलं एक भांड ज्याच्यात दळून त्याच्यात पडणार ते, आणि त्याला सुद्धा झाकण आहे. आणि त्याला सुद्धा झाकण आहे परत, म्हणजे पीठ उडायचं तर बिलकुल कुठे टेन्शनच नाही बरं का. एक कपडा मिळतो जो गिरणीला पॅक करून घ्यायचा, खाली त्या भांड्याला जॉईंट होतो, म्हणजे इकडे तिकडे पीठ बिलकुल उडत नाही दुसऱ्या गिरणी सारखं. याच्यामध्ये आपण वाटण दळलंय की नाही असं होतं. आणि वरचं एक भांड मिळतं त्याच्यामध्ये दळण टाकायचं. आता मी तर दळून टाकते, इथं मी ना गहू टाकले तर. आणि आता हा कपडा आहे ना तो गिरणीला जॉईन करायचा. एकदम मस्त आटा आहेत त्याला बसून जातात, त्याच्यामुळे हालत सुद्धा नाही. दळण टाकलं का बटन दाबायचं आणि ते गोल बटन आहे ना त्याला कमी जास्त करून फिरायचं. मैदा एवढं बारीक ते भरडा एवढं मोठं याच्यामध्ये पीठ होतं. तसेच डाळी सुद्धा बरं का याच्यात होत्या. आणि आता आहे ना जेव्हा दळण संपत ना तेव्हा ते मनानेच बंद सुद्धा होतं बरं का. कारण की आपण दुसरं काही काम करत असतो, लावून दिलं का ते आपण बंद होतं. आणि याला साफ करायची तर बिलकुल गरजच नाही पडत. तुम्ही बघू शकता बिलकुल त्याच्यामध्ये पीठ सुद्धा राहत नाही, ते मनानेच क्लीन सुद्धा होतं. आणि आता दळण बघा एकदम आपल्याला जसं पाहिजे ना तसं बारीक झालेलं आहे. आणि या गिरणीमध्ये ना आपण सगळ्या प्रकारचे धान्य दळू शकतो, हळद सुद्धा याच्यामध्ये दळू शकतो, दळण दळू शकतो, म्हणजे सगळं काम आपल्या याच्यामध्ये होऊन जातंय. तर इथं बघू शकता एकदम पीठ मस्त पैकी बारीक झालेलं आहे. बाजरी सुद्धा दळून घेतली मी, डाळ दळली तर एकदम मस्त. बाहेर दळायला दिलं काहीच टेन्शन राहतं की कसं दळलं असं, चांगलं दळतो की नाही, त्याला सांगून आलं तरी तो मोठाच ठेवतो. पण आता आपण स्वतःच्या हाताने कमी जास्त करून आपल्याला पाहिजे ना तसं पीठ याच्यामध्ये दळून घ्यायचं. तर मला ना ही गिरण खरंच खूप आवडली बरं का. आणि ही गिरण 1000 वॅटची आहे, लाईट बिल जास्त येत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये प्रोडक्ट बोला, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल.